हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी शिळा भात घेतला आहे. तर आपण शिळ्या भातापासून रेसिपी पाहणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा जेवणासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर इथे एक पळी तेल मी घातलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर खरपूस असे आपल्याला हे शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. आता आपण हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेत. आता याला आपण काढून घेऊया. आता आपण तेलामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला थोडे जिरे घालायचे आहे. जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे. आता हा देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा परतून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. आता ही पेस्ट देखील आपल्याला तेलामध्ये 1-2-3 सेकंद परतून घ्यायची आहे. आता इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो आणि कांदा छान असं परतून घ्यायचा आहे मऊसूत होतपर्यंत. तर पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मऊसूत होतपर्यंत परतून घेतला आहे मी. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे. तर हाताने हा भात मोकळा करून यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर हा भात मी ताजा घेतलेला आहे आणि कुकर गरम खोलल्यामुळे हा भात चिकट झाला आहे. जर तुम्ही शिळ्या भाताची रेसिपी करत असाल तर भात हा मोकळा होणार. आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आपण. शिळा भात राहिला की तो कोणी खात नाही सकाळी, पण या पद्धतीने जर तुम्ही गरम केला तर खरंच खूप आवडीने खातील. भात शिल्लक देखील राहणार नाही. तर पाहू शकता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. तर इथं मी सर्व मिक्स करून घेतला आहे भात. आता यामध्ये आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते ते घालायचे आहेत आणि इथे मी कोथिंबीर घातली आहे बारीक कट करून आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण अंदाजानुसार घालायचं आहे कारण की भात शिजवताना देखील मीठ घातलेलं असतं. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने भात परतला की खरंच मला खूप आवडतो. तुम्हाला देखील असा भात आवडतो का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर पाहू शकता आपला भात असा छान असं झाला आहे परतून. एक 5 ते 6 मिनटं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.